उन्हाळ्यात जेवण कमी आणि पाणीच जास्त पितो. अजून उन्हाचा दाह वाढला की 2 घास कमीच खातो. मग अशा वेळेस दुपारच्या जेवणात काहीतरी चटपटीत किंवा पौष्टिक असं खायला मिळालं की जेवणाची रंगत तर वाढतेच, पण 2 घास अजूनच जास्त खातो. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण काकडीची कोशिंबीर बनवतोय. रोजच्या जेवणासाठी अगदी चटपटीत अशी. चला तर मग सुरुवात करूया. तर काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहे. 2 मध्यम ते मोठ्या आकाराच्या अशा हिरव्या सालाच्या काकड्या घेतल्या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी एवढे शेंगदाणे थोडेसे जास्त भाजायचे, पण मध्यम ते मंद आचेवर साल तडकेपर्यंत, असे डाग पडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे. त्यानंतर 2 कापलेली हिरवी मिरची घेतली. यासोबतच मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. शेंगदाणे मंद आचेवर बराच वेळ असे डाग पडू द्यायचे, तोपर्यंत भाजायचे, म्हणजे आतपर्यंत लालसर असा शेंगदाणा होतो आणि कूटही असा थोडा जाडसर ठेवायचा. खाताना दाताखाली आले की अजून कोशिंबीर छान लागते. त्यानंतर इथे फोडणीसाठी घेतली आहे मी अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, यासोबतच अर्धा ते पाव चमचा हिंग, अर्धा ते 1 चमचा एवढा चाट मसाला, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि इथे 1 वाटी दह्यापैकी अजून थोडंसं दही काढून ठेवणार आहे. आता भाजलेले शेंगदाण्याची आपण साल काढताना इथे मी खलबत्त्यातच थोडंसं असं कुटून घेते, म्हणजे साल अलगद अशी निघेल. जास्त हाताने चोळण्यापेक्षा कमीत कमी वेळेत पटकन अशी ही साल निघते. तर हे पहा, ओबडधोबड असे 2-3 वेळा कुटून घेतलं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि आता आपण ही शेंगदाण्याची साल काढून घेऊयात. कमी वेळेत पटकन अशी ही सालही निघते आणि शेंगदाण्याची साल इकडे तिकडे न होता अशा प्लेटमध्ये जर गाळून घेतले तर जास्त कचराही होत नाही. तर प्लेटमधला कचरा जी साल असते ती पटकन आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो. म्हणून मी या पद्धतीने ओबडधोबड कुटून प्लेटमध्ये असं एका झारणीने साल गाळून घेतली आणि त्यानंतर शेंगदाण्याचा असा जाडसर कूट करून घेतला. हे पहा, अगदी बारीक कुटायचं नाही आहे. थोडेसे एका शेंगदाण्याचे 5-6 तुकडे होते, 7-8 एवढंच कुटायचं. जास्त पीठ किंवा अगदी बारीक असं कूट करून घ्यायचं नाही. आता शेंगदाण्याचा कूट करून झाल्यानंतर इथे आपण काकडीची वरची साल सर्व काढून घेतली. दोघंही काकड्याची साल काढून घेतल्यानंतर धुवून पुसून घेतले आणि त्यानंतर किसून घेऊयात. मी आपण चहासाठी आले किसतो त्याच किसणीने किसून घेते. हवं तर तुम्ही मोठ्या किसणीनेही काकडे किसून घेऊ शकता किंवा बारीकही चिरून घेऊ शकता. पण असं बारीक किसणीने किसलं तर कोशिंबीर दिसायलाही छान दिसते आणि खायलाही अगदी तोंडात विरघळते. अगदी चविष्ट अशी कोशिंबीर होते. तर दोघंही काकड्या अशा बारीक किसणीने किसून घेतल्या. त्यानंतर इथे मी जे आपण 1 वाटी गच्च भरून दही घेतलं होतं, त्यातीलच मी पाऊण वाटी एवढं दही घातलं. काकडीचा किसही जास्त झाला होता, म्हणून अगदी मी पाऊण वाटी घट्टसर ताजं असं दही घेतलं. घरी लावलेलं दही असेल तर अजूनच उत्तम. घट्ट आणि ताजं दही घ्यायचं. त्यानंतर यात मी चवीनुसार मीठ आणि साखर घातली. वरून दाण्यांचा कूट घातला. आता एका कटल्यामध्ये तेल गरम करायला घेतले. तेल गरम झाल्यावर मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटल्यानंतर यातच जिरे घातले. गॅस मी बंद केला. तेल अगदीच गरम झालं. त्यानंतर पाव चमचा हिंग घालूयात आणि बारीक कापलेली हिरवी मिरची, हवं तर असेल तुम्ही तर कढीपत्तासुद्धा घालू शकता. आता गरमागरम तडका हा आपण या कोशिंबीरवर घालूयात आणि वरून चाट मसाला, थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूडही घालू शकता. पण आपण जिरे घेतले आहे तर फक्त चाट मसाला घातला तरीसुद्धा मस्त अशी ही कोशिंबीर लागते. वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि सगळं आता हे मिक्स करून घेऊयात. एकसारखं हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. कापलेली मिरचीही मस्त यात सगळे बाजूने मिक्स होईल आणि कापलेल्या मिरचीवरच गरम गरम तडका घातल्यावर मिरची अशी तळल्यासारखी खरपूस होते. तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. हिरवी मिरची तिखट असेल तर अगदी बारीक कापून कमी घाला किंवा तडक्यात घातल्यावर ही मिरची अजूनच खरपूस अशी तळल्या जाते. जर मिरची कमी तिखट असली, नाही तडक्यात घातली तरीही चालेल, अशी ही मिरची यात घालू शकता. अगदी चविष्ट अशी ही चटपटीत दुपारच्या जेवणासाठी कोशिंबीर आपली तयार आहे. पण चिरलेला कांदा टोमॅटो नाही घातला तरीसुद्धा नॉनव्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी, खिचडी, जे कांदा खात नाही त्यांच्यासाठी अगदी उत्तम. आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.